शिरूर दैवडी येथील मांजरे वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या 10 वर्षाचा बालक यश गायकवाड याचा मृतदेह ऊसाच्या शेतीत मिळून आला आहे। यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। प्रथमदर्शनी बिबट्याने बालकावर हल्ला करून त्याला शेतात नेले असल्याची चर्चा सुरू आहे, तर एका बाजूला हा घातपात असल्याची शंका वर्तवली जात आहे। यश हा दुपारच्या सुमारास घराच्या पाठीमागे शौचास गेला होता। त्यानंतर बराच वेळ तो घरी परत आला नाही, त्यामुळे सर्वांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास यशचा मृतदेह शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। मृतदेह मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, मात्र कुठेही बिबट्याचे पावलाचे ठसे मिळून आले नाही, तर यशच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमा संशयास्पद दिसून आले। यानंतर यशचे मृत्यूचे नेमकं कारण काय हे मिळवण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासन रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। घटनेच्या नंतर लगेचच जुन्नर विभागाचे सहाय्यक वननिरीक्षक स्मृती भिसे, शिरूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपाल गौरी हिंगे, गणेश पवार, वनरक्षक प्रमोद पाटील, बबन दहातोंडे, विशाल चौहान, संतोष भुतेकर, नारायण राठोड, चालक अभिजित सातपुते, मंकीहोट बिबटा निवारण केंद्राचे प्रमुख महेंद्र ढोरे, रेस्क्यू टीमचे अमोल कुसाळकर, शरीफ शेख, नवनाथ गांधीले, जयेश टॅकर, शेरखान शेख, हनुमंत कारकोड आदींनी घटनास्थळी ठाण मांडून ठिकठिकाणी 4 पिंजरे 5 कॅमेरे लावत ड्रोनच्या सहाय्याने परिसर पाहणी केली। पोलीस निरीक्षक प्रथम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, महेश डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी श्वान पथक देखील दाखल झाले असून अद्याप यशच्या मृत्यूचे गूढ कायम आहे। यशच्या मृत्यूबाबत संशय असल्याने त्याच्या शवविच्छेदनासाठी ससूनमध्ये करण्यात आले, तसेच त्याचे जखमेवरून रक्ताचे नमुने घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल। परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बिबट्याला पकडण्याचा उपाययोजना केली जात आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली। राज्य लोकतंत्रसाठी इम्रान शेख, पुणे।